श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा अजून एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. मी माझा 16 सोमवारचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी 16 सोमवारचे व्रत का केले, कशासाठी केले, त्याचा अनुभव मला किती दिवसांनी आला, किती वर्षांनी आला, ते सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी ना स्वामी सेवेत 2023 पासून आले. त्याआधी मी माझे उपवास व्रत करायची. वैभवलक्ष्मी व्रत म्हणा, गुरुवार शुक्रवार पकडायची, पुन्हा 16 सोमवारचे व्रत करायचे, काही ना काही चालू असायचं. माझं शिक्षण झाल्यानंतर मी 2 वर्ष जॉब केला. त्यानंतर आम्ही प्लॅनिंग करत होतो कन्सीव करण्यासाठी मुलासाठी. तर काही 2 वर्ष आम्ही प्लॅनिंग करून सुद्धा कन्सीव नव्हतं झालं. माझे उपवास वगैरे चालू असायचे आणि मी जॉबला जात होती. आणि 2017 कन्सीव झालं. गणपतीच्या टायमालाच कन्सीव झालं आणि 2 महिन्यांनी मिसकॅरेजसुद्धा झालं. मग त्या टायमाला मला वाटलं की एवढे उपवास करून व्रत करून सुद्धा काहीच कसा उपयोग होत नाही, एवढी सेवा करून पण देव मला काय एवढा त्रास देतोय. आणि आपल्या बायकांना असं नेहमी वाटतच असतं, आपण जेव्हा मनेभावे एवढी सेवा करतो, विश्वास ठेवतो देवावर आणि एवढं मनापासून सगळ्या गोष्टी करतो, तरीही आपल्या पदरी निराशा पडली तर आपल्याला खूप वाईट वाटतं आणि आपण खूप खचून सुद्धा जातो. आणि बाईच्या आयुष्यात ना आई पण खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना लवकर कन्सीव होत नसेल त्या लोकांना माझं म्हणणं पटत असेल. ती लोक आता त्या ह्याच्यातनं जात असेल, ते मी आधी अनुभवलेलं आहे. त्यांना मला ते माझ्यावर जे माझी तेव्हा पण काय अवस्था झाली असेल ते लोक ते अनुभवू शकतात. की जेव्हा आपण आई होण्यासाठी एवढं प्रयत्न करतो, जरी आपल्या हातात काहीच येत नाही आणि काहीच प्रॉब्लेम नसताना कन्सीव होत नाही म्हटलं की ना अजून त्रास होतो. काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्यातनं सोल्युशन निघू शकतो, पण काहीच प्रॉब्लेम नाही तरीही असं का होतं आणि आता राहिलं तरी पण आता लगेच का मिसकॅरेज झालं, असे खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते आणि काय करावं. आणि मी खरं सांगू तर त्या टायमाला देवासमोर उभा राहून पण खूप रडली होती. काय एवढी सेवा करते तरी काय म्हणजे चुकलं आहे का? मी कधी कुणाचं वाईट चिंतत नाही, तर माझ्या बाबतीत असं वाईट का घडवतोयस म्हणून मी देवाला जाप पण विचारायची. मग 2018 पासून मी म्हटलं एवढं व्रत करून काही म्हणजे अनुभव आला नाही, काहीच होत नाही. तर मी म्हटलं महादेवाचे 16 सोमवाराचे व्रत करायचं. महादेवाचे 16 सोमवारचे व्रत हे मुली कुमारिका करतात, चांगला नवरा मिळावा म्हणून, घरदार चांगला मिळावा म्हणून. पण मी 16 सोमवारचे व्रत केले की मला माहिती महादेव खूप भोलेत आणि ते प्रसन्न होणार. त्यांना मनेभावे त्यांची सेवा केली की ते प्रसन्न होणार, ते मला साक्षात्कार देणार, हे मला माहिती होतं. म्हणून मी त्यांना 16 सोमवारचे व्रत केले की मला मूल व्हावं आणि माझं मूल निरोगी असावं आणि ते सुखरूप जन्माला यावं आणि ते माझ्या हातात यावं आणि मला माझा आई पण मिळावं, म्हणून मी 16 सोमवारचं व्रत केलं होतं. 16 सोमवारचं व्रत मी 2018 सुरू केलं. जुलैमध्ये माझं उद्यापनसुद्धा झालं. सप्टेंबरमध्ये पुन्हा गणपती येणार होते. सप्टेंबरमध्ये मी म्हटलं गेला गणपतीला असं झालं, तर मी ह्या मनातल्या मनात विचारलं की 3 वर्ष मी गणपती बसवते. देवाला मी सांगितलं की गणपतीला सांगितलं की 3 वर्ष मी गणपती बसवणार आहे. 3 वर्षामध्ये माझं मूल मला हातात यायला पाहिजे, सुखरूप जन्माला यायला पाहिजे माझं मूल, म्हणून मी गणपतीच्या म्हणजे माझ्या देवघराचं गणपतीची छोटी मूर्ती त्याच्या पाया पडल्या आणि गणपतींना सांगितलं की मी बसवणार म्हणून. मग मी जॉबला जात होती, माझ्याकडनं काही 5 दिवसाची सेवा होणार नाही मला माहिती होतं, म्हणून मी 1.5 दिवसाचाच गणपती बसवला होता. आम्ही शाडूच्या मातीचा गणपती आणत होता. आम्ही घरच्या घरीच विसर्जनसुद्धा केलं. आणि 2019मध्ये पुन्हा गणपती झाल्या. 2019मध्ये सुद्धा गणपती बसवला आम्ही. 2019च्या एंडिंगला पुन्हा माझं मिसकॅरेज झालं आणि नंतरला लॉकडाऊनच पडलं. 2019च्या एंडिंग नंतर लॉकडाऊन पडलं, म्हणजे 2020च्या फेब्रुवारीपासून लॉकडाऊन पडलं. माझे सासरे आजारी होते म्हणून ते पनवेललाच होते. मग सासरे आणि मिस्टर, सासू, माझी ती जावेचं पण 2018 लग्न झालं होतं. जाव ती लोक सर्व गाडीने गेले गावी. मग मी आणि माझा दीर राहिला होतो घरी. आणि 2-4 दिवसांनी एकदम कडाक्याचं लॉकडाऊन पडलं. कुठं जायला नाही, यायला नाही. तर मग ह्यांचा एक मित्र पनवेलला राहत होता, तो गावी जाणार होता गाडी घेऊन. तेव्हा त्या टायमाला ना म्हणजे गाड्या घेऊन रातचीच निघायचे, कारण की दिवसा जायला भेटायचं नाही, म्हणून रातचं चोरून जात होते. त्या टायमाला आम्ही सुद्धा गेलो. त्या टायमाला नेमकंच आम्हाला पोलीस वगैरे असे नाकाबंदी होते, जायला देत नव्हते. आम्ही दुसऱ्या मार्गाने शॉर्टकटने गेलो
आणि जाताना मी सारखी देवाला प्रार्थना करत होती की आम्ही सुखरूप आमच्या घरी जाऊ दे, आम्हाला कोणीच अडवू नका देऊ दे. कारण की एवढी कडक हे होते ना, पोलीस ते अक्षरशः मारायचे आणि रिटर्न पाठवायचे, तिथून आले तिथं जावा म्हणून. यांच्या मित्राला पण एक फटका बसला आणि परत आम्ही त्यांच्यासमोरनं रिटर्न टर्न मारला आणि दुसरा गुगलवर मॅपवर दुसरा एक शॉर्टकट दाखवत होता, त्या तिथनं आम्ही निघालो आणि आम्ही सुखरूप घरी पोचलो. आणि देवाचे आभारसुद्धा मी मानले. बरं झालं आम्हाला पुन्हा, म्हणजे माझा नवरा तिकडे, मी इकडे, आईवडील दुसरीकडे, असं लांब लांबच होतो आणि किती दिवस घरात बसणार माहीत नव्हतं, किती दिवसाचं लॉकडाऊन पडणार आहे. म्हणून आम्ही गावी आलो, पुन्हा गावी राहिलो. आणि गावी राहिल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन जरा शांत झाल्यानंतर 2020मध्येच आम्ही पुन्हा ऑगस्टमध्ये का सप्टेंबरमध्ये पुन्हा मुंबईला आलो, पनवेलला आलो. त्या टायमाला पुन्हा मी हरिविजय ग्रंथ केला. त्या टायमाला मी पुन्हा मुंबईला आल्यावर की हरिविजय ग्रंथ केला मुलासाठी, मूल राहावं म्हणून. हरिविजय ग्रंथ हे मुलासाठी, पुत्र प्राप्तीसाठी असं म्हणतात. हे मला मी आईकडे आली तेव्हा आमच्याकडे पंचांग बघतात. त्या पंचांगमध्ये त्या सांगितलं, ते म्हटले तुला योग आहे, मुलाचं मूल होणार म्हटले, पण तू हरिविजय ग्रंथाचा हे कर, हरिविजय ग्रंथ लाव, घरात बसव. मी हरिविजय ग्रंथ बसवला होता आणि तेव्हा पण मला राहिलं, कन्फर्म झालं. आणि त्या टायमाला ज्या दिवशी आम्ही चेक केलं त्या दिवशी गणपती आले होते, त्याच दिवशी. मग आम्ही ह्यावेळी ठरवलं की ह्यावेळी गणपती आल्याच दिवशीच कळालेलं आहे, तर मग आम्ही गणपतीचं विसर्जन करायचं नाही ठरवलं. 3रं वर्ष होतं आमचं ते, आणि 3रं वर्ष होतं तर आम्ही त्याच्या गणपतीच्या ऐवजी 3 वर्ष आता विसर्जन करावंच लागतं, म्हणून गणपतीच्या ऐवजी आम्ही सुपारीचं विसर्जन केलं. पण गणपतीची मूर्ती कायमस्वरूपी आम्ही घरात स्थापित करायचं असं दोघांनीही ठरवलं. आणि माझ्या घरात जी गणपतीची मूर्ती आहे ती तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, त्यांनी शॉर्टमध्ये वगैरे बघितलं असेल. ती गणपतीची मूर्ती आम्ही 2020मध्ये कन्सिव्ह झाल्यानंतर कायमस्वरूपी बसवायची म्हणून ती आणली होती आणि ती कायमस्वरूपी आमच्या घरात स्थापित आहे. आणि पुन्हा 3 महिने झाले आणि पुन्हा मिसकॅरेज झालं. त्या टायमाला मी खूप खचून गेली. पुन्हा मग ते पिशवे वगैरे साफ करतात वगैरे ते झालं. मग आम्ही पुन्हा जानेवारीमध्ये गावी गेली. गावी थोडं चेंज घेतला आणि पुन्हा यांचं काम सुरू झालं म्हणून 2021मध्ये पुन्हा रिटर्न आलो. 2021मध्ये फेब्रुवारी महिन्यात रिटर्न आलो. आणि मी नाराजच होती, का असं का होतंय, का माझ्या बाबतीत होतंय. त्यामुळे मला ना पुन्हा काय करायचं ते समजत नव्हतं. मी खूप नाराज असायची, डिस्टर्ब असायची. एक दिवस असंच फेब्रुवारी महिन्यातच माझा मासिक धर्म जवळ आला होता. म्हणजे मासिक धर्माला 1 का 2 दिवसच बाकी होते आणि महिना झाला, मला अजून काही मासिक धर्म आला नाही. मला असं वाटलं की मग आता येईल का काय, नाही येणार, ह्या महिन्यात तर कन्सिव्ह होणार की नाही, असं डोक्यात विचार. आणि त्या दिवशी रात्री झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. सकाळी उठायच्या आधी पहाटेचं मला स्वप्न पडलं की पहाटेला मला असं स्वप्न पडलं की एक मंदिर आहे, मंदिरात खूप सारे घंटी आहेत आणि खूप सारे महादेवाचे पिंड आहेत आणि तिथं एक गणपतीची मूर्ती आहे, असं मला स्वप्न पडलं. आणि मी पाया पडते आणि पाया पडताना खूप सारं वारं आलंय असं आणि घंटी आपोआपच वाजायला लागलेत वाऱ्याच्या ह्याच्याने. आणि गणपती आहेत, गणपतीच्या पाया पडली आणि मी पाया पडायला लागले गणपतीच्या आणि गणपती उठलाय आणि निघूनच चाललाय. मी म्हणते काय चाललंय गणपती, तू का जातोयस, थांब म्हणून मी ते गणपतीच्या मागं चालले, पळायला लागले, असं मला स्वप्न पडलं. मग मी ओरडायला लागले, थांब गणपती, का जातोयस म्हणून, नको जाऊस, थांब म्हणून. मी मागं जाता जाता गणपती पुढे आणि मी मागं, आणि मी गणपतीच्या मागं धावता पडली खाली पडली. आणि महादेव आले आणि महादेवानी मला म्हणजे उठवलं, उठ म्हणून. आणि मी उठली आणि गणपती जायला लागलेले, तर गणपतीला म्हटले थांब म्हणून. ते गणपतीला महादेवानी थांबवलं आणि म्हटले का पळतोयस, का जातोयस म्हणून गणपतीला बोलायला लागले. तर गणपती काहीच बोलले नाहीत. आणि महादेवाने ना, मी 16 सोमवारचे व्रत करताना पांढरच घालायची ना, म्हणजे महादेवाचे 16 सोमवारचे व्रत करताना पांढरेच कपडे घालायचे. तर त्या टायमाला पण मला असे पांढरेच कपडे दिसले, मी घातलेले, साडी वगैरे, कुंकू लावले हे. आणि महादेवाने ना नारळ माझ्या वटीत घातला आणि मला जाग आली आणि सकाळी उठली आणि ह्यांना हे स्वप्न सांगितलं, असं मला स्वप्न पडलं. हे म्हणले ठीक आहे. आणि नंतरला फ्रेश झाल्यानंतर मला मासिक धर्म आला, तर मी अजून रडायला लागले आणि अजून खचून गेली. म्हटलं काय हे, आत्ता तर असं स्वप्न पडलं आणि आता पुन्हा मासिक धर्म आला.
म्हणून मी खूप नाराज होते, खूप डिस्टर्ब होते, खूप टेन्शनमध्ये होती. पण ह्यातून काय एक चांगलं झालं ते तुम्हाला सांगते. त्याच महिन्यामध्ये मला कन्सीव झालं आणि मला आरू झाली. 2021मध्ये नोव्हेंबरमध्ये मला आरू झाली. त्याच महिन्यात स्वप्न पडलं, त्याच महिन्यात मला कन्सीव झालं. म्हणजे मी 3 वर्ष गणपती बसवले. ह्यातनं काय अर्थ लागला बघा. मी 3 वर्ष गणपती बसवला, पण गणपती माझ्या हातून निघूनच चाललेला, सुटून चालला होता. पण शेवटी महादेवाने गणपतीला थांबवलं आणि महादेवाने माझ्या हातात नारळ दिला आणि माझी वटी भरली आणि मला मूल झालं आणि सुखरूप जन्माला सुद्धा आलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, मी तुम्हाला नेहमी सांगते, आपण कधीही कोणतीही सेवा केली ना ती कधीच वाया जात नाही. त्याचं फळ कधी ना कधी आपल्याला मिळतं. मी 2018मध्ये 16 सोमवारचे व्रत केले, पण 2021मध्ये परत लॉकडाऊन पडला. 2021मध्ये शेवटी महादेवाने मला दृष्टांत दिला. महादेवाने माझी ओटी भरलेला मला स्वप्न पडलं आणि आरू झाली. तर हेच सांगायचं आहे की आपण ना, म्हणजे कोणतीही सेवा आपण करतो ना, पण आपल्याला वाटतं की त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, पण त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळणार. म्हणून तर मी तुम्हाला नेहमी म्हणते, कोणती सेवा कधीच वाया जात नाही. सेवा करत राहा. त्याचं फळ तुम्हाला ज्यावेळी योग्य आहे त्या टायमाला तुमचं ते फळ तुम्हाला देव, तुमचे गुरु तुम्हाला देणार. त्यामुळे सेवा करत जावा. अजून एक सांगायचं आहे तुम्हाला, ज्यावेळी माझं पहिलं मिसकॅरेज झालं त्या टायमाला मी माझ्या आईला लवकर सांगितलं नव्हतं. कन्सीव झालेलं माहीत होतं, मिसकॅरेज झालेलं सांगितलं नव्हतं. म्हणजे माझी काही ट्रीटमेंट चालू होती आणि काही रिपोर्ट वगैरे काढायचे चालू होते. मी त्याच धावपळत होती. मी आईला फोन केला तर हा बरं आहे म्हटलं, पण आईला मी नंतर संध्याकाळी सांगितलं. पण त्या दिवशी आईला सकाळी स्वप्न पडलं होतं की एखादं लहान मूल आहे आणि लहान मुलाला ना कोणतरी असं बॉलने मारते म्हणून आईला स्वप्न पडलं होतं. आईला आधीच दृष्टांत झाला होता आणि त्या दिवशी ना चिमणी का काय सारखी खिडकीवरून खूप वरडत होती. मग आईला करमतच नव्हतं त्या दिवशी. मी आईला सांगितलं नाही तरी माझ्या आईला मी प्रॉब्लेममध्ये आहे का माझ्या बाबतीत काहीतरी घडणार आहे, म्हणजे त्याची चाहूल आईला आधीच लागली होती. म्हणजे ते माझ्या बाबतीत नेहमी, माझ्याच बाबतीत नाही, कोणाच्याही, म्हणजे आमच्या घरातल्यांच्या कोणाच्याही बाबतीत काहीतरी असं काही चुकीचं घडणार असेल ना, तर आईला ना आधी स्वप्न पडतं, काहीतरी जाणवतं, काहीतरी चुकीचं घडणार आहे. देवाने मला दृष्टांत दिला. त्यानंतर मला मासिक धर्म आला, पण मी खूप डिस्टर्ब झाली, खूप रडली. पण महादेवाने दृष्टांत दिला आणि त्याच महिन्यात मला कन्सीव सुद्धा झालं. माझं मूल सुखरूप जन्माला आलं. काही प्रॉब्लेम नाही झाला 9 महिन्यात. म्हणजे असं महादेव स्वतः येऊन मला दृष्टांत देऊन गेले. म्हणजे मला सांगायचं काय तात्पर्य आहे, मी सेवा कधी केले पण मला त्याचं प्रचिती लेट आली खरी, पण म्हणून तर मी सांगते तुम्हाला, सेवा कधीच वाया जात नाही. त्याची प्रचिती कधी ना कधी येते, त्याचं फळ कधी ना कधी मिळतं. म्हणून म्हणजे सेवा करत राहावा, खंड पडू देऊ नका. हां, कधी नाही जमलं तर एखाद दिवस ठीक आहे, पण जेवढं दिवस जमेल, रोजच जमलं तर रोज करा. नाही जमलं एखाद दिवस, माहिती आपण माणूस आहोत, काही ना काही कामं लागतात, काही ना काही आडवं येतं, मग कधी नाही जमत. पण ज्या दिवशी नाही जमत ते ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा सेवेला लागत जावं, पुन्हा सेवा करत जावं. पण ह्यातून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, मी आधीपासून व्रत करते तुम्हाला माहितीच आहे, पण सेवेत आल्यापासून 2023मध्ये स्वामींच्या सेवेत आल्यापासून मला ना, म्हणजे जशी सेवा करते तशी लगेच अनुभव येतात, लगेच प्रचिती येते. कशासाठी तर मी कोणत्या तर गोष्टीसाठी काही सेवा केली तर मला त्याच्यानं पटापट अनुभव आलेत. मला जास्त असं टाईम नाही लागला. म्हणजे मनापासून सांगते, मी व्रत करत होती, त्यातनं मला अनुभव आले, पण खूप लेट आले. पण सेवेत आल्यापासून सेवा करायला लागली ना, त्याचे मला अनुभव खूप लवकर यायला लागले, खूप प्रचिती लवकर यायला लागली. म्हणून तर माझ्याकडनं जेवढे सेवा करायला जमेल तेवढ्या सेवा मी करते आणि तुम्हालाही सांगते करायला. कारण की कधीच सेवा वाया जात नाही माहिती, त्यामुळे ती सेवा करा. मी अनुभव घेते, मी पण तुमच्यासारखीच एक साधारण घराण्यातले, साधंच आहे सर्व. मग मी अनुभव घेऊ शकते तर तुम्ही का नाही? म्हणून तुम्ही सुद्धा अनुभव घ्या, सेवा करा. आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ.